नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आई एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट तर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्ಯಕ್ರमांचे आयोजन। जय मल्हार व सिंहस्थ नगर सोसायटीत कॉन्क्रीट रस्ते पथदिवे विजेच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। धुळे शहर व परिसरातील आदिवासींच्या घरकुलांची सिटी सर्वेत नोंद करण्याची मागणी। आरक्षणाच्या लढ्यासाठी बंजारा समाजातर्फे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी महामोर्चाचे आयोजन। आणि श्री दत्त मंदिर येथे सभा मंडप बांधण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील आई एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट तर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पालखी सोहळा, 56 भोग, नैवेद्य, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील आई एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट तर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर परिसरात पालखी सोहळा, 56 भोग, नैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। संध्याकाळी मंदिर परिसरात झालेल्या संगीतमय जागरणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाआरतीत सहभाग घेतला। यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिरात आज कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आणि रात्रीच्या जागरणपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम चालू आहेत। तर आता पालखी झाली, त्यानंतर 56 भोग अर्पण करण्यात आले। 56 भोग अर्पण करून नंतर आता भंडाऱ्याची तयारी चालू आहे। भंडारा देखील या ठिकाणी करण्यात आला आहे। रात्री 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत जागरणाचा कार्यक्रम आहे। जळगाव येथील कलाकार बोलवले आहेत, त्यांचा गायनाचा कार्यक्रम आहे। तरी या कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने या मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे लाभ सगळ्या भाविकांनी घ्यावा। मंदिर आज रात्री 2 वाजेपर्यंत उघडं आहे, सगळ्यांनी लाभ घ्यावा। दिवाळी ज्ञानेश्वरी पारायण वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पारायण घेतले जातात। तर दिवाळीला देखील कार्यक्रमाचे लाभ आणि त्या पद्धतीने आम्ही परत जाहीर करू। धुळे शहरातील साखर रोड परिसरातील जय मल्हार व सिंहस्थ नगर सोसायटीत कॉन्क्रीट रस्ते पथदिवे विजेच्या कामांचा लोकार्पण सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील साखर रोड परिसरातील जय मल्हार व सिंहस्थ नगर सोसायटीत कॉन्क्रीट रस्ते आणि पथदिवे इलेक्ट्रिक पोलच्या कामांचा लोकार्पण सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला। दिनेश पोद्दार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर कामांची पूर्तता झाली होती। या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, तसेच महिलांना पैठणी साड्यांचे वाटप करून सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर प्रदीप करपे, प्रशांत बागोल, निनाद पाटील, दिनेश पोद्दार, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, चेतन माळी, दासभाऊ महाले, योगिता बागोल, मंगला पाटील, भिकन वराडे यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, महिला वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भागात कामांचा धडाका लावला असे आमचे मित्र दिनेश भाऊ पोद्दार 15 आणि 16 प्रभाग 5-6 वर्षापूर्वी तुम्ही 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या या भागातून निवडून दिले। भगवान करंगा जेव्हा या भागाचे महापौर होते, नगरसेवक होते, नंतर महापौर झाले, तेव्हापासून मी हा भाग बघत आलेलो आहे। अतिशय वाईट परिस्थिती या भागाची होती। त्याच्यानंतर कार्य सम्राट सफारी गार्डन वाले, अंगात सफारी गार्डन गायब, त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा या भागाच्या नगरसेविका होत्या। त्यांनी पण कुठला स्थिर मारला नाही, परंतु तुम्ही आमचे 4 नगरसेवक निवडून दिले आणि 15चे 4 आम्ही 15 आणि 16 प्रभाग मिळून जवळपास 70 कोटीचे काम या भागांमध्ये केलेले। 70 कोटीचे काम। पूर्ण काळी माती होती या भागात, यायला जायला रस्ते नव्हते, अतिशय वाईट परिस्थिती होती। त्याच्यानंतर 3 वर्षात दिनेश पोद्दार सारखा माणूस भेटून गेला आम्हाला।
त्यांनी तर करच करून टाकलं. 14 कोटीचे कामं 2 वर्षातच शेपावून टाकले. आणि उरलेले जे कामं आहेत तेही तुम्हाला सांगतो 2 ते 3 महिन्यात संपून जाते. तेही सर्व कामं जवळजवळ मंजूर झालेले आहेत. 5 वर्षात जर आम्ही एवढं करू शकतो तर नंतरच्या काळात अजून काय करू याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं. भारतीय जनता पार्टीने आपल्याला 90% सुख सुविधा द्यायचा प्रयत्न केला. मी सांगणार नाही 100% कामं झाली, कारण की तुमच्याकडचं एक महत्वाचं काम आमचं अजून बाकी आहे का 1 दिवसाआड तुम्हाला पाणी आम्हाला द्यायचं. पण त्यालाही कारणीभूत तुम्हीच लोक आहे. तुम्ही जागाच देत नाही पाण्याच्या टाकीला. या पूर्ण भागामध्ये कोणीच पाण्याची टाकी बांधू देत नाही. जर ती पाण्याची टाकीच नाही बांधली तर तुम्हाला 1 दिवसाआड पाणी आम्ही देणार कसं? त्याचाही आम्ही तोडगा काढतोय. बाय हुक बाय कोक पाण्याची टाकी तर बांधावीच लागेल. काही लोकांच्या विरोधामुळं पूर्ण भागाला जो आज 20-25 हजार लोकवस्तीचा भाग आहे आणि मोगलाईचा 20-25 हजार असा 50 हजारचा जो भाग आहे तो पाण्यापासून आज सुद्धा वंचित आहे. तर ती पाण्याची टाकी आम्ही नक्कीच बांधणार आणि येणाऱ्या 6-7-8 महिन्याच्या आत जसं बाकी ठिकाणी आम्ही 1 दिवसाआड पाणी देतोय तसं तुम्हालाही या ठिकाणी 1 दिवसाआड आम्ही पाणी द्यायचा प्रयत्न करू. आपण 2000 एकर जागा MIDC ला जी लागून रावेर ती जागा सुद्धा आपली मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. अंतिम सही मुख्यमंत्र्यांची बाकी आहे. बाकी सर्व सह्या त्या फाईलवर झालेल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री महोदयांची सही त्याच्यावर होईल आणि ती जागा सुद्धा आपण या शहरात मोठे उद्योग आणण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगात घेणार आहोत. आपल्याकडे उद्योग येण्यासाठी तयार आहे परंतु जागा नाही. ती जागेचं काम सुद्धा आपण 1-1.5 महिन्याच्या आत त्या ठिकाणी करत आहोत. आज तुम्ही आग्रा रोडवर जातात मोकळं वाटतं का? ताई जाता का कधी का घरातच राहता? जाता ना? आता लोड गाड्यांवर भाजी घेता येत नाही ना. पण आज धुळे शहर हळूहळू आपण बदलतोय. धुळे शहरातील बोरसेनगर, चक्करवाडी, चितोड रोड, उपनगर, धुळे शहर येथील आदिवासींच्या घरकुलांची सिटी सर्व्हेत नोंद करावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी सेवा समिती महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरासह परिसरातील आदिवासींची घरकुलांची सिटी सर्व्हे नोंद घेण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी सेवा समिती महाराष्ट्र प्रदेश तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील बोरसेनगर, चक्करवाडी, सुरत बायपास, हायवे रोड, तोड उपनगर, धुळे शहर येथे आदिवासी कुटुंबासह दीर्घ काळापासून आम्ही वास्तव्यात आहोत. आमची घरकुले पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असून वरील ठिकाणी कायमचे रहिवासी आहोत. परंतु आमच्या घरकुलांची नोंद सिटी सर्व्हे कार्यालयात अद्याप झालेली नाही. त्यामुळे घर क्रमांक, मालकी नोंद, कायदेशीर कागदपत्रे, वीज जोडणी व शासकीय योजना घरकुलांचा लाभ घेण्यास गंभीर अडचणी येत आहेत. म्हणून आपल्यास विनंती की वरील ठिकाणी वस्तीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रत्येक घरकुलाची मोजणी करावी. त्याची नोंद सिटी सर्व्हे कार्यालयाच्या नोंदीत कायमस्वरूपी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी एकलव्य आदिवासी सेवा समितीचे अध्यक्ष अशोक धुळकर, शालूबाई माळी, ईश्वर बोरसे, मनोज बोरसे, संजय बोरसे, विनोद बोरसे, भटू बोरसे, किशोर बोरसे, रेखाबाई सोनवणे, राकेश मोरे, रुक्माबाई बोरसे, मच्छिंद्र बोरसे, कल्पना मालचे, गंगूबाई आयरे, शेवंताबाई पवार, मंगलबाई भिल, सरलाबाई मोरे, निंबा पवार, संजय बोरसे, भिका पगारे, कैलास बोरसे, अनिल बोरसे, शंकर बोरसे आदी उपस्थित होते. एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज धुळे शहरामध्ये जवळजवळ 19 ते 22 आदिवासी वस्त्या आहेत. या स्वतंत्र पूर्वीपासून तर आजपर्यंत त्या ठिकाणी आहेत. आज बी त्यांना ज्या सुखसुविधा ज्या आहेत, रस्ते असतील, गटारी असतील, घरकुल योजना असेल, दारिद्र्य कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, दूषित पाणी आम्हाला प्यायला मिळतं. कारण की आज महानगरपालिकामध्ये काही 10-12 गावं आमचे आदिवासी पाडे वस्त्या या महानगरपालिकेत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सुविधा झाल्या पाहिजे होती, पण तसं काही सुविधा झालेली नाही. आज पण महिला
रोडावरच शौचालय बसतात, तिथं मुतारी नाही, गटारी नाही, पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी देखील त्यांना मिळत नाही आणि त्यानंतर घरकुल योजनाचा देखील त्यांना लाभ मिळत नाही आणि पिढ्याने पिढ्या त्या झोपड्यांमध्ये राहतात. त्या ठिकाणी अनेक अडीअडचणी येतात. पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरतं, नदी नाल्याला पूर येतं, गावाला सुरक्षा भिंत नाही, अशी अवस्था या चितोड परिसरातील आहे. तसेच पांजर कान परिसरामध्येही तसाच आहे. अशा अनेक प्रसंग आमच्यामध्ये अडीअडचणी आमच्या ज्या आहेत, मूलभूत सुविधा शासन फक्त कागदपत्रावर दाखवतं, प्रत्यक्ष आम्हाला त्याचा लाभ आज मिळत नाही. त्यासाठी आम्ही आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आहेत धुळे शहरामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आदिवासींना शबरी घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनाचे जास्तीत जास्त घरकुलांचा कोटा वाढून मिळावा. त्यानंतर या पिढ्याने पिढ्या जे राहत आहेत वस्त्या, त्या वस्त्यांचा सिटी सर्वे झाला पाहिजे, त्यांना 7/12 मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी आम्हाला अडचण निर्माण होते, घरपट्ट्या लागू होत नाही, काही ठिकाणी मीटर मिळत नाही, काही ठिकाणी आम्हाला कर्ज देखील मिळत नाही. अशा अनेक प्रसंगाला आम्हाला सामोरे जावं लागतं. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे का जे आदिवासी वस्त्या आहेत, पाड्या आहेत, त्यांच्या जे शहरामध्ये आहेत त्यांचा सर्वे झाला पाहिजे, प्रत्येक वस्तींचा सर्वे झाला पाहिजे आणि ते राहत असलेल्या घराचा सिटी सर्वे लागू झाला पाहिजे आणि 7/12 त्यांना मिळाला पाहिजे, अशी आमची मूळ मागणी आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी बंजारा आरक्षण कृती समिती धुळे जिल्ह्यातर्फे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी धुळ्यात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी बंजारा आरक्षण कृती समिती व बंजारा समाज धुळे जिल्ह्यातर्फे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी धुळ्यात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. सध्या बंजारा समाज भटके जमाती अप्रवर्गात असून नॉन क्रिमिलेअरची अट लागू आहे. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणाच्या मर्यादित लाभांव्यतिरिक्त या समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहातील संधी मिळत नाहीत. त्यातच इतर समाजातील घुसखोरीमुळे वास्तविक पात्र घटक वंचित राहतात, असा समाजाचा आक्रोश आहे. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात पुन्हा एकदा बंजारा समाजाने आपले अस्तित्व दाखवण्याचा निर्धार केला आहे. या अन्यायाविरुद्ध आणि समाजाच्या सन्मानासाठी बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे शहरात सकल बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता धुळे मालेगाव रोडवरील श्री अग्रसेन महाराज पुतळा चौकातून होईल. आग्रा रोड, कराचीवाला खुंट, जुनी आणि नवी महापालिका जेल रोड येथे पोहोचून मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. तेथे समाजाचे नेते व विचारवंत मार्गदर्शन करतील. सदरच्या आयोजित सभेत गोर शिकवडी संघटनेचे प्रमुख प्राध्यापक संदेश चव्हाण, आमदार राजेश राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. तसेच 8-10 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करतील. शासनाने वर्षानुवर्षे या समाजाकडे केवळ अभ्यास समित्यांच्या माध्यमातून पाहिले, पण ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी आज समाजातील तरुणांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 8 ऑक्टोबरचा मोर्चा हा केवळ एक आंदोलन नसून आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आमचा हक्क द्या, असा गर्जनादायी संदेश राज्य सरकारपर्यंत पोहोचवणारा ठरणार आहे. मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने होईल. यावेळी बंजारा आरक्षण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव, जवाहर पवार, अनिल पवार, डॉक्टर साईदास चव्हाण, राहुल जाधव, नवल पवार, कैलास जाधव, दिनेश जाधव आदी उपस्थित होते. आमची एक संघटना आहे, ते बुलंद तोफ आहे समाजाचे, ते येणार आहे. नंतर आमचे आमदार समाजाचे MLC आहेत, ते श्री राजेश दोंडीराम राठोड मंठा, ते येणार आहे. आणि कदाचित खासदार, माजी खासदार हरिभाऊ राठोड हे पण कदाचित उपस्थित राहणार आहे. आणि जिल्हाभरातून आम्ही हजारोच्या संख्येने आमचे समाज बांधव त्या मोर्चाच्यात आम्ही उपस्थित राहणार आहे. अगदी शिस्तीने, शांततेत आमचा मोर्चा 8 तारखेला सकाळी 11 वाजेपासून अग्रसेन महाराज पुतळा चौक इथून आमच्या मोर्चाची सुरुवात होणार आहे. आणि तिथून आग्रा रोडने हळूहळू मोर्चा पुढे सरकून घोषणा देत आमचे काही हातामध्ये आमचे जवाहरलाल महाराजांचे झेंडे राहतील, काही घोषणा देतील लोक. तर या पद्धतीने आमचा मोर्चा पुढे सरकून JT कराचीवाला खुंटापासून नगरपालिकेच्या मार्गाने आम्ही जुनी नगरपालिका आणि तिथून झाशी राणी चौकातनं नवीन नगरपालिका याच्या समोरून आम्ही जेल रोडला, म्हणजे क्यूबाई क्लबचा समोरचा जो भाग आहे
तिथं मोर्चाचं रूपांतर हे सभेत होणार आहे आणि तिथं आमचं सगळा समाज बांधव हा तिथं थांबेल आणि आमचे सामाजिक नेते मंडळी सुद्धा आपली भाषणं आणि लोकांना समाज बांधवांना मार्गदर्शन करतील. आपण पत्रकार बंधू वगैरे तिकडे आले आपल्याला ती माहिती तिथं देण्यात येईल आणि त्या दरम्यान आमचं विशिष्ट मंडळ आहे 8-10 लोकांचं. त्याच्यात आमच्या काही महिला आणि काही पुरुष राहणार आहेत. हे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना जे निवेदन आम्हाला द्यायचं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे ते आम्ही देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चालू आहे, मोर्चे चालू आहे, आमच्या मागण्यांसंबंधी अनेकांनी उपोषण केले, आंदोलनं चालू आहे. आतापर्यंत आता या गोष्टीला 15 दिवस किंवा महिना होण्यात आला. आतापर्यंत शासनाने जर या गोष्टींची अजून दखल घेण्यास जर दिरंगाई केली तर आमच्या समाजाचा सर्व जिल्ह्यातला समाज मोर्चाच्या रूपाने मुंबईला धडकणार आहे. याची पूर्ण महाराष्ट्रातून जो समाज आहे तो मुंबईला धडकणार आहे. याची सूचना आम्ही महाराष्ट्र शासनाला आधी दिली. धुळे शहरातील बडगुजर प्लॉट येथील श्री दत्त मंदिर येथे सभा मंडप बांधण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील बडगुजर प्लॉट येथील श्री दत्त मंदिर येथे भाजपचे माजी नगरसेवक हिरामन गवळी यांच्या संकल्पनेतून सभा मंडपाचे भूमिपूजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर हे उपस्थित होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर RR पाटील, डॉक्टर रमेश जैन, इंजिनियर प्रशांत साळवे, माजी महापौर प्रदीप करपे, चंदू सोनार, जयश्री आयरराव, प्रतिभा चौधरी, महादेव परदेशी, सुनील वाघ, भिकन वराडे, राजू मुंडके, सीमा चौधरी, शकुंतला चौधरी, संगीता ठाकरे, प्रमिला सोनार, सकुबाई चौधरी, मंगल चौधरी, कार्तिक सूर्यवंशी, ओम चौधरी, समीर पाटील, मयूर चौधरी, संदीप चौधरी, यश सोनार, ओम पवार, स्वप्नील अमृतकर, कुमार मराठे, अनिल थोरात, पवन गवळी, तुषार भागवत, प्रतीक करपे, बबन चौधरी आदी उपस्थित होते. पार्टी धुळे महानगराने मला स्वीकृत नगरसेवक महापालिकेमध्ये केलं होतं. या माध्यमातून माझ्या याच्यातून आज बडगुजर प्लॉट श्री गुरुदेव दत्त मंदिर या प्रांगणामध्ये लोकोपयोगी असणारं 50 लाखाचं DPDCमधनं 50 लाख रुपये मंजूर करून या ठिकाणी आज त्या शेडचं भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय धर्मयोद्धा आमदार विकास पुरुष अनुप भैया अग्रवाल यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप नाना करपे माजी महापौर चंदूबापू सोनार, सौ प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई आयरराव आणि या कार्यक्रमाचं पूजन आपल्या परिसरातील डॉक्टर RR नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेले. या कार्यक्रमाप्रसंगी हे शेड या ठिकाणी लोकोपयोगी व्हावं यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. मला पालकमंत्री त्यावेळेचे माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यावर विश्वास टाकून या कामाला मंजुरी दिली. त्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आई एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्ಯಕ್ರमांचे आयोजन. जय मल्हार व सिंहस्थ नगर सोसायटीत कॉन्क्रीट रस्ते पथदिवे विजेच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न. धुळे शहर व परिसरातील आदिवासींच्या घरकुलांची सिटी सर्व्हेत नोंद करण्याची मागणी. आरक्षणाच्या लढ्यासाठी बंजारा समाजातर्फे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी महामोर्चाचे आयोजन. आणि श्री दत्त मंदिर येथे सभा मंडप बांधण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.